जय हिलाल पॉवर सर्कलचं पहिलं षटक पहिलं अस्त्र आपण पाहतोय. टायमर सेट केला जाईल आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून. साहिल खानावकर गोलंदाजी ट्रॅकवरती अतिशय कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं आपल्या नावाची शाप सोडली आपण पाहतोय. 2:40 झाले गेलेत. इथून टायमर सेट केले गेले दोन्ही टीमसाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय जबरदस्त कमालीचा झेल टिपला जातो सेकंड स्लिप मध्ये आणि पहिला करारा धक्का आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे टीमला 0 धावसंख्येवरती. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही आणि थोडंसं का होईना संघर्ष पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा धावपलकरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत आपण पाहतोय उसरणे टीमच्या माध्यमातून. इथून चांगला खेळ करावा लागेल कारण पॉवर सर्कलचं षटक आणि या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं देखील तेवढेच गरजेचं राहील उसरणे टीमसाठी. अद्यापर्यंत सलामीर 0 धावसंख्येवरती बाद झालाय. मात्र इथून डाव सावरला जाईल का अनेक सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा लांब चेंडूची सफर राहिली गेली. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू संख्या म्हणजे कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कारण पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी साहिल खानावकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र आपटी बॉल मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरला चकवा द्यात. चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मधून मैदानाला गुदगुल्या करत पंच आम्हाला दर्शवतील ईडीचा 4 रन मिळतील धावा 4. सुंदर होत्या मात्र वारंवार क्षेत्ररक्षण खराब आणि त्या कारणास्तव त्याचा बेनिफिट फायदा आपण पाहतो उसरणे टीमला मिळाल्या 4 धावा. 7 धावा ऑन स्कोअरवर होते आपण पाहतोय. गोलंदाज साहिल खानावकर पुन्हा एकदा सज्ज होईल. या षटकातील अंतिम चेंडूची सफर अर्थातच पॉवर सर्कलचा हा अंतिम चेंडू. बॅटची टॉप एज आपण पाहतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आज कुठे का होईना मात्र खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळाल्या. कारण पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 6 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 8 धावा 1 गडी बाद उसरणे संघ. जाऊ सामने बघायला परेश भाई चषक ठेवलाय आज आंबेगावाला ग्रामस्थ मंडळ चषक. अप्रतिम आपण पाहतोय या स्पर्धेचं टायटल संगीत ज्याच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहिल्या गेल्या. शिवसेनेचे एक बुलंद तोप आपण पाहतोय. राजकीय क्षितिजावरती एक फार मोठं नाव आपण पाहिल्या गेल्या. सन्माननीय परेश भाई यांचं संगीत आपण ऐकलं आपण पाहतोय. तसेच आपण पाहतो नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चिरनेर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल हे दुनिया
दोन्ही टीमसाठी हा पहिला कॉल असेल. टॉससाठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू आपण पाहतोय आणि गोलंदाजाचा यावेळेस मात्र स्वागत केले षटकारांना आणि या 6 धाबींना एक दमदार षटकार आपण पाहतोय. क्या बात आहे. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. गोलंदाज वरद खानावकर वरती मात्र आक्रमण. पहिल्या षटकामध्ये 3 जल सोडलेत आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑलंद कार्पेंटने जबरदस्त फटका आपण पाहतोय. ऑन साईडला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि मिळेल एक सिंगल धाव. थोडंसं फंबलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि लगेच चतुराई काय असते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाबीनं कुठे का होईना चांगल्या स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे टीमची धावसंख्या 1 गडी बाद 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये म्हणायला देखील हरकत नाही. आपण पाहतोय पुढची मॅच पाहायला मिळेल स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती चिरनेर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सतरंगी हे दुडण्या. टॉससाठी मध्ये रिपोर्ट करायचा आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र एक सिंगल डबल सिंगलला कन्वर्ट करत आपण पाहतोय. धावाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूत षटकार आला आपण पाहतोय आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी वरद खानावकरच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी दाखवल्या साहिल खानावकरना मात्र त्याला साथ लाभली नाही क्षेत्ररक्षणाची. 3 जल सोडले त्या षटकामध्ये आणि तिथून कुठे का होईना संघर्ष करत असताना गतीमध्ये परिवर्तन लोअर फुलटॉस हलक्याशा हाताने खेळून काढलाय. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी खेळ थोडीशी खराबपैकी मात्र तोपर्यंत मात्र कोणत्याही प्रकारच्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मिळेल या सिंगलच्या सहाय्यानं अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या 18 या आकड्यावरती. म्हणजे शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू ऑलंद कार्पेंटने पुन्हा एकदा आपण पाहतोय. जबरदस्त चेंडूची सफर आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. फेकी थोडीशी खराब मात्र तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. अतिशय चांगला खेळ कारण एक एक चूक आपल्याला या मॅच मध्ये कुठे का होईना बॅकफुटला घेऊन जाईल आणि तेच समीकरण ज्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये 3 जल सोडल्या जरी का त्यामधून 2 जरी जल टिपल्या असत्या तर निश्चित स्वरूपात थोडासा बॅकफुटला उसळणे संघ आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र तसं घडलं नाही मैदानाच्या आतमध्ये कारण क्रिकेट म्हटला तर निश्चितीने भरलेला खेळ. पुन्हा एकदा जबरदस्त फटका फाईन लेग रिजनचं क्षेत्र निवडलं जात आहे आणि चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी हा दमदार चौकार. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं कमी धावांपर्यंत रोखलं जाईल मात्र ज्या रीतीने खेळ दाखवला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धनंजय हिलाल आणि अनिकेत ढोपरीच्या माध्यमातून अप्रतिम खेळ दाखवलाय. सलामीर मुकेश मडवी 0 धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये उभी केली आपण पाहतोय. ही पार्टनरशिप जर का अंतिम क्षणापर्यंत राहिली तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळाली आपण पाहतोय. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. जे हनुमान नावडे टीमच्या माध्यमातून तिसरं अस्त्र पाहायला मिळेल आपण पाहतोय. संदेश वोपी एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय. अद्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद 23 धावा उसळणे टीमची धावसंख्या आपण पाहतोय. पुढचा चेंडू आपण पाहिला गेला थोडंसं खराब पाहायला मिळाला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केले गेले. पंच आम्हाला निश्चित स्वरूपात दर्शवतील इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्त धावा 1+1 मिळतील अशा या 2 धावा. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्या षटकामध्ये ज्यावेळी साहिल खानावकर गोलंदाजी करत होता मात्र त्यानंतर चांगली बॅटिंग पाहायला मिळेल आपण पाहतोय उसळणे टीमच्या माध्यमातून. धनंजय आणि त्याला साथ देत असताना फलंदाज आपण पाहतोय. अद्यापर्यंत सुरेख बॅटिंग साकारल्या मैदानाच्या आतमध्ये. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय यावेळेस मात्र थोडंसं का होईना मात्र पंचांशी मात्र
विचारपूस केली जाईल आपण पाहतोय, कारण चेंडू भरपूर बाहेर फेकला होता. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र ऑन स्क्रीन वरती चेक केले जाईल आपण पाहतोय. पंचांचा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय निर्णय यायला गेला आणि डिसिजन मात्र थोडंसं पेंडिंग असेल आपण पाहतोय. टेक्निकल रूम मध्ये आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती मात्र चेक केले जात आहे. निश्चित स्वरूपात आपल्याला डिसिजन पाहायला मिळेल, कारण डिसिजन भरपूर क्लोज आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी जरूर वाईड चेंडू घोषित केलाय, मात्र आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती मात्र आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल, कारण कोणत्याही संघावरती मात्र अन्याय होणार नाही. या जो काय निर्णय असेल तो निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने गोलंदाजानं पहिला चेंडू फेकला आपण पाहतोय संदेशला पाहतोय, आणि त्या चेंडूची मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तपासणी केली जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र यावेळेस चेक केले जाईल आपण पाहतोय निश्चित स्वरूपात. तर तिसरे पंच आम्हाला सांगतील की हा चेंडू यावेळेस डिसिजन मात्र भरपूर क्लोज असेल आपण पाहतोय. तर ऑफिशियल पंच दिलीप सर आपण कुठे असाल तर मात्र संपर्क साधायचा आपण पाहतोय, कारण डिसिजन भरपूर क्लोज आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहतोय. ऑन स्क्रीन वरती मात्र आपण पाहतोय चेक केले जाईल. ऑफिशियल पंच दिलीप सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ऑनफिल्ड अंपायर आपला निर्णय काय वाईट घोषित केलं होतं आपण पाहतोय. तिसरे पंचांचा निर्णय देखील या ठिकाणी वाईट चेंडू घोषित केले गेले आपण पाहतोय. सामन्याला मात्र सुरुवात होईल आपण पाहतोय. अतिशय चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय. गोलंदाज संदेशला पाहू शकाल तिसरं षटक यावेळेस मात्र फेकण्यासाठी सज्ज असेल आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची टोटल धावसंख्या 25 धावा. इथून मात्र आक्रमण करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. गोलंदाज संदेशला पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही. चेंडू सरळ शरीरावरती जाऊन आदळला गेला आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता. जर का हा चेंडू सरळ बॅटने खेळला असता तर निश्चित स्वरूपात समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता, कारण ज्या रीतीने चेंडू रिलीज केला गेला आपण पाहतोय बॅट आणि चेंडूचा मात्र कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि चेंडू सरळ शरीरावरती जाऊन आदळण्याचा प्रयत्न एकदा मात्र मिळेल एक बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव. धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय, कारण दुसऱ्या षटकामध्ये थोडासा महागडे ठरला होता गोलंदाज आपण पाहतोय. तिथून मात्र चांगली कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाज संदेश. पुढचा चेंडू आक्रॅकर कमालीचा फटका, ताकदीचा प्रचंड वापर, चेंडूला फेकून दिले जात आहे. 6 धावांसाठी आउट ऑफ द पार. हा पहिला विकेट दमदार षटकार. केला गेला 2 षटकार 1 चौकारच्या सायना जबरदस्त बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्या धनंजयचा झेल सोडला होता आणि तिथून मात्र कुठे का होईना त्या झेलची किंमत मोजत असताना जे हनुमान आपल्या टीमला आपण पाहतोय संघर्ष जरूर पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्या अनुषंगाने कारण सुरुवातीचा आपण विचार केला गेला पहिलं षटक
साहिल खानोकरनं फक्त 8 धावा, 1 सफलता, त्यामध्ये सोडलेले 3 झेल आणि तिथून मात्र उसळणे टीमची जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध जबरदस्त फटका आणि या स्पर्धेतील सर्वाधिक लांबलचक षटकार फलंदाज धनंजय हिलालच्या बॅटमधून. हा बॅक टू बॅक दुसरा धमाका. आपण पाहतोय आणि या 6 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या तब्बल 38 धाबा. ज्या धाबांचा वेग कुठे का होईना थांबला होता त्या धाबांवरती मात्र जबरदस्त भरारी घेत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसळणे टीमला आपण पाहतोय. कारण ज्या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झाला होता असं वाटलं होतं कमी धाबेपर्यंत रोखलं जाईल, मात्र त्यानंतर जे 3 झेल सोडले नावडे टीमला तिथून मात्र त्या झेलची किंमत मोजावी लागते. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त कमबॅक अपील पाहायला मिळाले. पंचांचा फिंगर अप आपण पाहतोय आणि इथून मात्र पाहावं लागेल पंच आम्हाला सांगतील निश्चित स्वरूपात. आपण पाहतोय दोन्ही पंच मात्र आम्हाला सांगतील निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून डॉट चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं का होईना मात्र दबाव पाहायला मिळाला आणि इथून डॉट चेंडू सांगता म्हणजे कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला अतिशय चांगला. कारण ज्या अनुषंगाने 2 षटकार ठोकले होता फलंदाज धनंजयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू डॉट चेंडू संपर जबरदस्त कमबॅक राहिल्या गेला आणि इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसळणे टीमची धावसंख्या 1 गडी बाद 38 धावा. ठीक बिग हिट हा दमदार षटकार फलंदाज अनिकेत ढोपरेच्या बॅटमधून.
नाही. पूर्णपणे ऑन फायर फलंदाज अनिकेत ढोपरेला आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये अद्यापर्यंत 16 धावा जोडल्यात. कमबॅक करावं लागेल सनीला. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये पाहावं लागेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि त्याला चकवा दिला गेला आपण पाहू शकाल. मात्र इथून पंच आम्हाला सांगतील 1 बाउन्स वर द लोन. रन मिळतील 4. डीजे बाजी अण्णा स्मृती महागणपती चिरनेर टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल सतरंगी हे दुर्निळ संघ. हा शेवटचा कॉल असेल. टॉससाठी मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. हा सामना देखील तेवढाच रफ अँड टफ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉप एज. फर्स्ट स्लिप मध्ये यावेळेस मात्र झेल टिपला जातोय आणि दुसरे धक्का लागेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसडणे टीमला. आपण पाहतोय अनिकेत ढोपरेच्या माध्यमातून. जबरदस्त खेळ साकारला अनिकेत ढोबरीनं, ज्यानं 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. 10 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 26 धावेची एक जबरदस्त इनिंग साकारली आणि संख्या आपण पाहतोय तब्बल 2 गडी बाद तब्बल 58 धावा. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते उसडणे संख्या. अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धातील अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जितेश मडवी. अंतिम चेंडू लोवर फुल टॉस. तोपर्यंत आपण पाहतोय ऑन साइडला मेल एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. अतिशय सुंदर रनिंग पाहायला मिळाले आणि मिळाले या 2 धावा आणि या 2 धाब्याने टार्गेट सेट केले जाईल मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 60 धावा. उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 24 चेंडू आणि कंपल्सरी गरज असेल 61 धावसंख्येची. जे अनुमान नावडे टीमला. तर निश्चित स्वरूपात चिरनेर टीमचे संघनायक जॉईन झाले गेलेत. गावदेवी सतरंगी हे दुडण्या बघा टॉस साठी यायचं आहे. आपल्याला सामना पाहायला मिळेल स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती महागणपती चिरनेर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल गावदेवी सतरंगी हे दुडण्या. या 2 टीमच्या माध्यमातून सन्मान्य कसूरजी भोईर हे साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते मात्र नाणेफेकी संपन्न करायचे आपण पाहतोय. स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती चिरनेर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल गावदेवी सतरंगी हे दुडण्या. या 2 संघादरम्यान एक चांगली लढत आपल्या भेटीला आपण पाहतोय. साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र नाणेफेकी संपन्न केली जाते. आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी लढत पाहायला मिळेल. आंबेगावचे एक दमदार ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकी संपन्न केली जाते. मामा थोडा हळू टॉस करा बघा. मामांना विनंती असेल थोडा हळू टॉस करायचा आहे. निश्चित स्वरूपात या मॅच मध्ये निश्चित स्वरूपात आपल्याला एक चांगलं रहस्य दडलेलं पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने 2 टॉस यावेळेस फेल केलेत आणि 3रा टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल पाहतोय.
का कोई संपर्क नहीं बना। अगर लगता तो भी बाहरी किनारा लगता तो शायद कॉर्टर कैच का मौका भी बनता था। फर्स्ट स्लिप में खिलाड़ी तैनात भी है, लेकिन गेंद आई यहां से डॉट छक्के के बाद। ये ऑन साइड में ट्राई अच्छा है, वहां पे खिलाड़ी तो शायद है, वहां से जरूर दिखेगा, लेकिन नहीं, चौवा मिला। खिलाड़ी काफी दूर था, उतने दौड़ लगाई जरूर, लेकिन अल्लाह द कॉन्फिडेंट ड्राइव अच्छा था। ऑन साइड में मिड विकेट में चौवा मिला। छक्के के बाद जरूर चौवा आया। बीच वाली दो गेंदे डॉट, यानी कुल मिला के 4 गेंदों में 10 रन। 61 का टारगेट यहां से सेट करना है। ये देखिए पटकने की कोशिश जरूर थी, लेकिन डॉट गेंद यहां से जरूर पावर प्ले की जरूर गेंदबाज यहां से अमर हिलाल गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे। एक इकोनॉमिकल स्पेल यहां से डालने की कोशिश जारी है, लेकिन इस स्पेल को बड़ा करना होगा दावड़ी टीम के लिहाज से। एक बड़ा स्ट्रोक आना चाहिए आखिरी गेंद के ऊपर। फुल टॉस, एक गेंद काफी अच्छी थी बल्लेबाज के लिहाज से, लेकिन लंग तकर पे ड्राइव किया। ऑन साइड में खिलाड़ी 2 तैनात है, महज 2 रन आसानी से कंप्लीट। तीसरे की कोशिश नहीं होगी। यहां से अनिकेत थे विकेट कीपर, लेकिन पहला ओवर का खेल यहां से समाप्त। टोटल रन यहां से बने बगैर कोई विकेट खेए 12 रन। यहां से लक्ष्य का पीछा करना, यहां से तकरीबन 49 रनों का 12 रन स्कोर कार्ड के ऊपर है, तो जरूर यहां से 49 रनों की अभी भी दरकरार है। अब भी बड़ा लक्ष्य काफी दूर है, मैं तो कहूंगा। जैसे इन दो टीमों ने यहां से इस मैदान के अंदर आने के लिए जितना सफर तय किया ना, लगभग यही सफर है, मैं तो कहूंगा। यहां से 18 में 50 एक नायाब इनिंग यहां से दिखानी होगी, किसी एक बल्लेबाज को जिम्मेदारी उठानी होगी। हालांकि पहले ओवर में साहिल ने थोड़ा सा प्रयास जरूर किया। नया गेंदबाज यहां से जीतेश मड़वी। बल्ले का बाहरी किनारा धनंजय हिलाल है। शॉर्ट पॉइंट लेग में गलती होगी नहीं। पहला जो करारा झटका यहां से महेश को लौटना होगा। महेश बैक टू द पवेलियन। उसाड ने कहा बोले तो उसमें कई सारी खूबियां हैं। बैलगाड़ा शरीयत हो, क्रिकेट हो, हरिनाम सप्ताह हो, वारकरी संप्रदाय हो उसमें, और कुश्ती बोले वो भी, पहलवानी, सभी इस गांव में सभी तरीके के इंसान आपको इसी एक ही गांव में मिलेंगे। संपूर्ण पूर्ण है गांव। नया खिलाड़ी उमेश खानावकर, पहली गेंद के ऊपर एक करारा स्ट्रोक आता
गेंदबाज ने 9 और 3 विकेट चटकाए। एक अच्छा कमबैक रहा। उज्जवल ढोपरी आएंगे गेंदबाजी के लिए। एक और अपकमिंग स्टार है स्वर्गीय रामचंद्र मणि प्रतिष्ठान उसाटी टीम की ओर से। जरूर अगर इस संगठन के हमारे अध्यक्ष योगेश जी मडवी और उनके भतीजे हालांकि हितेंद्र जी मडवी अगर देख रहे होंगे तो उनकी ओर से भी ढेर सारी शुभकामनाएं इस मैच के लिए और इस टूर्नामेंट के लिए। तो उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। काफी बड़ी हस्ती है दोनों भी। अगर आप यहाँ पे आए हैं तो जरूर मंच के ऊपर आइए। उनके माध्यम से एक बड़ी प्रतियोगिता हमारे उसाटनी नगरी में देखने को मिलती है, स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक। और उस टूर्नामेंट में कई सारे इनाम रहते हैं। 3 चौके 3 छक्के 3 रन हो या आईवा कैच हो, लकी अंपायर रहेगा, लकी कमेंटेटर, कई सारे इनाम उस श्रृंखला में देखने को मिलती है। वो श्रृंखला का नाम है स्वर्ग। के हाथ में रहता है। उनके पक्ष से उनके नजर से देखा जाए तो उन्होंने कहा कि भाई यस ये यहाँ से वाइट मैं दूंगा और आपको ये मानना भी होगा। एक्स्ट्रास के रन में खाता जरूर यहाँ से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा, 36 बने। एक बड़ा हिट आना चाहिए नावडी टीम के लिए से। और इस मर्तबा लॉप किया गेंद को, गेंद रुकेगी नहीं, यहाँ से मिड विकेट के उस पार जाएगी 6 रनों के लिए। इस रनों का लक्ष्य बचा है। पानी पानी की डिमांड की है तो थोड़ा सा यहाँ से प्लानिंग भी की जाएगी। चलो ड्रिंक्स ब्रेक मैदान में होना चाहिए तुरंत। उमेश खानावकर के लिए ये ओवर काफी अच्छा घटा है। हालांकि इसमें 3 छक्के भी मिले, एक दुक्का भी मिला और एक वाइट, यानी 21 रन इसी
6 गेंदों में मिले तो अब 19 रनों की दरकार है। चलो आकाश, आप जल्दी जाइए, पानी की डिमांड है तो जल्दी जाइए। अब दोपहर का सत्र है, कड़ी धूप है, थोड़ा सा समय भी होना चाहिए, लेकिन आखिरी ओवर कौन डालेगा? और यहां से भी एक्सपीरियंस वाला खिलाड़ी दिख रहा है, धनंजय हिलाल। कई सालों का तजुर्बा है इस खिलाड़ी के पास। जैसे उमेश खानावकर ने पिछली ओवर में तहलका मचाया, तो अब धनंजय की बारी आई है। मैं तो कहूंगा अब यहां से रुकना नहीं होगा दोनों टीमों को। ये आखिरी ओवर है, 6 गेंदे बचे, 19 का लक्ष्य अभी भी बचा है। दिल्ली अभी भी हालांकि देखा जाए तो दूर है, लेकिन जिस तरीके से उमेश खानावकर का बल्ला चला है, तो जैसे वो स्ट्राइक एंड पे आएंगे तो नावड़े टीम कहेगी भाई दिल्ली तो हम ऐसे ही चुटकी में पहुंच जाएंगे भाई, क्योंकि महज 3 गेंदे चाहिए उनके लिए। तो क्या 3 गेंदे आखिरी बचेगी? उमेश खानावकर इस मुकाबले को फिनिश करेंगे? क्या घटेगा, क्या बचेगा इस मुकाबले में? धनंजय हिलाल और उनके सामने रहेंगे बल्लेबाज प्रथमेश। पहली गेंद लौट किया इस मर्तबा, गेंद जाएगी सीधा तारामंडल की दिशा में, आउट ऑफ द पार्क, 6 रन। क्यों शायद ये मुकाबला खुला करने वाली गेंद थी। टॉस से पहले जब अनिल जी डोपरे हमारे साथ बैठे तो हमने चर्चा भी की, भाई ये साल कुछ अच्छा नहीं घट रहा है। उन्होंने कहा कि हमारी गेंदबाजी थोड़ी सी कमजोर है, तो शायद उस गेंदबाजी के लिहाज से ये रन बचेंगे क्या, ये भी बड़ा सवाल बीच मैदान में। अब महज 5 में 13 की जरूरत है। कश्मकश भरा मुकाबला यहाँ से जरूर देखने को मिलेगा। दोनों भी टीमें ताकतवर है, दोनों भी कमबैक करना जानती है। और गेंदबाज धनंजय हिलाल, ये देखिए जड़ में डालने की कोशिश, ड्राइव अच्छी है, मैच सिंगल बनेगा, दूसरी की कोशिश नहीं होगी, क्योंकि दोनों भी एंड पे बल्लेबाज सक्षम है। मैं तो कहूंगा ज्यादातर स्ट्राइक एंड पे उमेश ही रहना चाहेंगे, क्योंकि उनका बल्ला चल रहा है, आग उगल रहा है। अगर धनंजय हिलाल ने इस बल्लेबाज की विकेट छटकाई तो जरूर मैच में वापसी होगी, क्योंकि मैच अभी गेंदे बची है 4 और जरूरत है यहां से 12 रनों की। चलो अब फील्डिंग में थोड़ी सी जरूरत से बदलाव, इस टाइम अलर्ट है। कशमकश भरा मुकाबला, यहां से 4 गेंदे 12 की जरूरत। उमेश खानावकर उड़ाने की कोशिश, लेकिन विकेटों के पीछे शायद गलती, रनआउट का मौका भी है दोनों एंड के ऊपर, लेकिन नहीं, शायद कैच को कैरी करना चाहिए था। जरूर हम रिप्ले में भी देखना चाहेंगे कि कैच पहुंचा या नहीं पहुंचा था हाथों की तरफ, लेकिन कैच पहुंचा ही था, लेकिन शायद वो बॉडी लैंग्वेज उतनी सक्षम नहीं थी अनिल जी डोपरी की, और दाहिने तरफ वो झुक नहीं पाए, तब तक गेंद निकल गई। मैं तो कहूंगा नसीब अच्छा था उसानी टीम का कि गेंद विकेटों के पीछे ज्यादा भागी नहीं है। मैं देखी सिंगल बना, अभी भी 11 की जरूरत है। 3 गेंदे बच्चे, लौट किया इस बार, व्हाट अ स्ट्रोक, गुड्डे को मोड़ दिया और गेंद सीधा तारामंडल में 6 रनों के लिए। मुकाबला यहां से जरूर हाथों से निकलता हुआ। 2 गेंदे बचे और जीत के लिए 5 रनों की जरूरत है। 2 गेंदे 5 रनों की जरूरत, और कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का नियम है, महत्वपूर्ण नियम है। इसके मुताबिक आपको चलना ही होगा। 1 गेंद डॉट आनी चाहिए या तो विकेट। दोनों एंड के ऊपर एक्सपीरियंस दिख रहा है। सामने बल्लेबाज भी प्रथमेश, काफी कड़ा अनुभव है उनके पास, और गेंदबाज धनंजय हिलाल। अब नहीं तो कब नहीं, यहां से कामयाबी हासिल होनी चाहिए। ये गेंद अच्छे, यहां से ये बढ़िया फील्डिंग है, वहां पे कवर के क्षेत्र में खिलाड़ी बारख्या थे वापस। बारख्या ने इस मैच में अब जान डाली है। अब 1 गेंद 4 की जरूरत है। कशमकश भरा मुकाबला। कई मुकाबले में अनिल जी डोपरी का 4 रिवर्स स्वीप का याद आता है मुझे, लेकिन आज उनके ऊपर वो नौबत आई ही नहीं है, फिर भी अब 4 चाहिए। तो क्या अब उमेश खानावकर स्ट्राइक एंड के ऊपर है?
अब किसका पलड़ा भारी होगा। एक गेंद 4 रनों की जरूरत है, एक गेंद 4 रनों की जरूरत। बाउंड्री लाइन पे सभी खिलाड़ी तैनात। स्ट्राइक एंड पे उमेश खानावकर, गेंदबाज धनंजय, फुल टॉस, ड्राइव की ऑन साइड में खिलाड़ी तो है वहां पे, गेंद को रोकने में सक्षम। यानी इस मुकाबले में अभी भी जान बची है उसाटी टीम के लिए। कांग्रेचुलेशन स्वर्गीय रामचंद्र ट्रिपल स्टार उसाटी टीम एंड हार्ड लक। जय हनुमान नावड़े टीम। और नावड़े टीम का हम शुक्रगुजार जरूर रहेंगे। वाइल्ड कार्ड एंट्री उनको मिली, लेकिन सही समय के हमारे आयोजनकर्ताओं का कॉल था, उसको आप कॉल के उतर भरोसे पे उतरे, तो आपका भी शुक्रगुजार रहेंगे। लेकिन बढ़िया क्रिकेट, उमेश खानावकर एक शेर की तरह यहां से लड़ा जरूर। हालांकि पिछला मुकाबला भी कुछ इसी तरीके से घटा था, जो कि काकड़वाल टीम का घटा था। हार्द शतक लगाने के बाद भी वो मुकाबला गंवाना पड़ा। उसी तरीके से उमेश खानावकर का भी बल्ला चला आज। ओल्ड इज गोल्ड, काफी बढ़िया बल्लेबाजी थी, लेकिन आखिरकार जीत तो यहाँ से क्रिकेट की हुई। और अनिल दादा डोपरी जो चाहते थे आखिरकार उन्हें हासिल भी हुआ। एक पहली जीत तो जरूर मिली है, कांग्रेचुलेशन। और इस मुकाबले का हरपन मौला खिलाड़ी रहेगा